आणि तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, नाही कुणी पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, नाही कोणी पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगच कशाला तान देतो. मेल्यावरती रडतो कशाला, उगच कशाला तान देतो. तुला पाहून पाहून, तुला पाहून पाहून डोळे झाकले बाळा, नाही कोणी पाणी पाजले. तुला पाहून पाहून डोळे झाकले बाळा, नाही कोणी पाणी पाजले. आता मायवाचा ताने गुरुदेवाचा रस्ता दादाचा संत बाळूमामाचा माळिंगराचा आशीर्वाद माझ्या संगावरी मारथापटी तुझ्या डोलावरी. अन सुंबरानु मांडल, सुंबरानु मांडल, सुंबरानु मांडल, सुंबरानु मांडल. सुंबरान कोणाला गा, सुंबरान कोणाला, ओम नाम शिवाला, शिवा पार्वतीला. पहिलं माझं मन गा, पहिलं माझं मन, तिरंग या झेंड्याला, राष्ट्राच्या ध्वजाला. दुसरं माझं मन गा, दुसरं माझं मन, तिरंग या झेंड्याला, राष्ट्राच्या ध्वजाला. ओम नाम शिवाला गा, ओम नाम शिवाला, शिवा पार्वतीला, गणय मूर्तीला. ओम नाम शिवाला गा, शिवा पार्वतीला, गणय मूर्तीला, कुणी हात सोडून. गौरी गणपतीला गा, गौरी गणपतीला, गलय मूर्तीला, कुणी हात सोडून. आगा आलिया मनाला, कारंडाच्या लाडीला, कोणी हाताने सोडलं पाऊल पूर्ण करतो वंदना. हाताने सोडलं पाऊल चरण करतो वंदना. आगा आलिया मनाला, अरे वाडिया रानाला, तान गुरु देवाला, पवन कोणी हात सोडलं. तान गुरु देवाला, पवन कोणी हात सोडला. आगा आलिया मनाला, सावळा पांडूया रंगाला, विठ्ठल माझ्या देवाला, पावन दोन्ही हात जोडून,
विठ्ठल माझ्या देवाला पाहून दोन्ही हात सोडत जागा आली मनाला गुरु माझ्या माऊलीला माझ्या रसाळ दादाला पाहून दोन्ही हात सोडून रसाळ दादाला पाहून दोन्ही हात सोडून कांदुल शेरात अलुपाच वेडावाल मायकाची सेवा पाहून सेवा करायला मायकाची सेवा पाहून सेवा करायला वाडिया रानाला तान्या गुरुया देवाला दोन्ही हात या सोडलं पाहून चरण करतो पुन्हा हात या सोडलं पाहून चरण करतो पुन्हा बाईच्या शेराला बाग त्याने लावले विरू माझ्या मामान पावन विरू माझ्या मामान याव मामा सायाला पावन पाठीवर रायाला माझ्या या मनात गाऊन दावत वावीत त्या कांदोले नगरात पाहून डोल काय वाचतोया त्या कांदोले नगरात पाहून डोल काय वाचतोया कुणाचा वाचतोया अण्णा साहेबाचा वाचतोया दोन कुणाचा वाचतोया शाहीर विठ्ठल बोलतोया कोणाचा वाचतोया शाहीर विठ्ठल बोलतोया वाचतोया शाहीर विठ्ठल बोलतोया तुम्ही माझ्या या वाटेला सुटलेल्या सोडल्या जाग्याला आली मनाला फार पूर्वी काळाची मदल्या ताळाची मदल्या ताळाची मदल्या ताळाला मदल्या ताळाला मधल्या दोघाला वे पित्याला
जन्म दिल्या दोघाला गा जन्म दिल्यावर माझ्या या पित्याला कोणीवर हात या सोडलं गा आन कथा मी धरतो गायाला फारव पूर्वी काळाचे राईबाग जिल्ह्यात राईबाग जिल्ह्यात सूर्यनगराला पानफुल अकराला राईबाग जिल्ह्यात जिल्ह्यात सूर्यनगराला चक्राला राईबाग जिल्ह्यात जिल्ह्यात सूर्यनगराला चक्राला काच्या वाड्याला कसुलिंग कसुलिंग विरा बघा पुंडलिकासाठी उभा राहील विटेवर धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी माझ्या या मनात चिचणी सूर्य नगराला आकायाचा या बंधू आकायाचा या बंधू कायाचा या बंधू कायाचा या बंधू लहानाचा मोठा किंवा मोठा लागला बघाया हुयाला पाहुण आपण ह्या कांदुली नगरामध्ये आज 5 वर्ष असेल नाही जसं कांदवली नगराला आपण 5व्या वर्षाला आलोय मायकाची सेवा करायला या तर वेळेला मुंबई शहराला या तर वेळेला बर का कोणीतर हे बाबा या कांदोली शहरामध्ये कोणीतर पेरले म्हणून आज ही 2026 दिवस दिसतात. बरोबर आहे. आपला समाज गोळा झाला इथं 1972 सालानंतर आमच्या गावचा बिराबुवा खांडेकर मुंबईला आले होते. त्यांच्यामुळे आपण आलोय ओव्या गायाला या तर कांदवली शहराला या तर वेळेला बर का मुंबई आल्यानंतर या कांदोली ठिकाणी मायकाचं मंदिर होतं. बेनूरची माणसं सरगर पाहुणे आहेत बरं का. आणि अशा प्रकारे आपला धनगर समाज आहे कांदवली शहराला मायकाची सेवा करते या तर कांदवली शहराला या तर वेळेला बर का अजून नियम चाललाय बघा. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होतात आणि ववीचा कार्यक्रम, ढोल ताशाचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम यांनी अजून परंपरा टिकवल्या बरं का पाहुणं. बरोबर आहे. आपल्या समाजासाठी केली पाहिजे सेवा या तर वेळेला. तर त्या वेळेला आणि या कांदवली शहराला आपल्या यात्रा मायकाच्या उत्सव असायला 2026 ला यात्रा वेळेला बर का. आणि रायबाग जिल्ह्याला कर्नाटक भागाला बर का त्या वेळेला आणि जसं रायबाग जिल्ह्याला कर्नाटक भागाला आपला चिचणी सुरनगराला काय झाला प्रकार यात्रा वेळेला रायबाग जिल्ह्याला चिचणी सुरनगराला कारण्या माहेवा आपण जत्रेला जातोय ना. आता आल्या 5 तारखेला जत्रा आल्या होय. त्या चिचणी सुरामध्ये ताना बिरदेव अख्खा माहेवाच्या वाड्याला लहानाचा मोठा होया लागला होता. त्या वेळेला त्याचा ताना बिरदेव आपला अक्का मायेवानं सांभाळ केलाय. चिचणी सुरनगरला मायेवाच्या वाड्याला वाढायला लागला होता ताना बिरदेव 73 वेळेला.
भुरभुर उडती हा कुरळी केस भुरभुर उडती कुरळी केस अगाऊन बांध पुतळा राधे जरा वाकून टाक सडा आवळून बांध पुतळा राधे जरा वाकून टाक सडा राधे जरा वाकून टाक सडा आवळून बांध पुतळा राधे जरा वाकून टाक सडा बसल्या आल्यावर बघा सभेला सर्व लहान बघा थोराला राम राम करून गा जा तू माझ्या वाटेला राम राम करून गा जा तू माझ्या वाटेला कव बघा भागाला अक्कायाच्या वाड्याला गा पाहून अक्कायाच्या वाड्याला वे ताना माझा बिरबल गा ताना माझा बिरबल आला बाबा लग्नाच्या वयाला लग्नाच्या वयाला व पाहून लग्नाच्या वयाला व ताना माझा बिरापा व पाहून ताना माझा बिरापा लागली बघा बोलायला तान्या माझव बघा देवाला लग्न तुझं करायचं एवढं बाबा बोलताना लग्न तुझं करायचं एवढं गाड्या बोलताना माझव बघा बिरापा मकुबय बाईला काही लागली बोलायला कंड माझ्या लाडीला पावन काही लागली बोलायला पाहुण काय चालू होतं वर्गात त्या वेळेला जसा तिथनी सुरा नागाला हक्का वाय मायवाच्या वाड्याला बंधू लागला तर आपला बिरदेव लागला तर वाडायला लहानाचा मोठा होई आला 73 वेळेला लग्नाच्या वयाला लग्नाच्या वयाला अक्का मायवा लागली होती ताने गुरुदेवाला बोलायला पाहुणं आणि जसा ताने बिरदेव लहानाचा मोठा होऊन लग्न वयाला आला ना आणि अक्का मायवा लागली बोलायला ताने बिरदेवाला तुझं लग्न केलं पाहिजे म्हणून लागली ती बोलायला तान्या बिरदेवाला 73 वेळेला मग ताना बिरदेव काय लागला बोलायला अक्का तुझ्या जर मनामध्ये आला असेल तर मला बायको कशी पाहिजे असा कासलिंग देव लागला होता करड्या माहेवाला बोलायला आणि अशा प्रकारे तान्या बिरदेवाला आला तर हक्का माहेवाला माझं लग्न करणार असेल तर मला बायको असली पाहिजे म्हणून हात लागला होता सांगायला 73 वेळेला या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती दोघाच्या मधोमधी माझा देव माझा गणपती या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती दोघाच्या मधोमधी माझा देव माझा गणपती
आठवण कानावर माझावर बोलायला लागल पाऊल सांगायला लागल लागली बोलायला पाऊल काय लागली सांगायला काय लागली बोलायला पाऊल काय लागली सांगायला बिरात पाऊन कसलिंग लिंगाला कसलिंग बिरात पाऊन कसलिंग बिराप काही लागला बोलायला पाऊन काही लागला सांगायला काही लागला बोलायला पाऊन काही लागला सांगायला फुलबार डोक्याचे पाऊन फुलबार डोकाचे पावसेर आनाचे पाऊन पावसेर आनाचे मंगळाच्या कमरचे मंगळाच्या कमरचे मंगळाच्या कर्मचे माझाचे पाऊण तांदावे माझाव बोलायला लागल पाऊण आपल्या बहिणीला काही झालं नवान पाऊण काही झालं कौतुक काही झालं नवान पाऊण काही झालं कौतुक पाहुणा काय झालं होतं वर्गाच्या वेळेला जसा ताना बिरदेव आपला लहानाचा मोठा व्हायला लागला होता कारण मायकाच्या वाडीला 73 वेळ हेला बर का पाहुणा हो आता तू मोठा झाल्यानंतर तुझे आई वडील म्हणली असतील तुला बरोबर आहे लग्न केलं पाहिजे म्हणली होती ज्या त्या वयात लग्न झालं पाहिजे मग मायावर लागली बोलायला लग्नाच्या वयाला बंधू आलाय तुझं लग्न करायचं एवढं गड्या बोलतात मग ताना बिरदेव काय लागला बोलायला जसा ताना बिरदेवला आला आपल्या अक्काला बोलायला माझं लग्न करायचं तर माझी एकाटा यायची म्हणून लागला होता सांगायला आपल्या बहिणीला 73 वेळ हेला सांग तुझी कशी काय म्हणून आणि पावशा रानाची पुलावर जोकायची राजनीमाई चंद्रासारखी पाहिजे हसी म्हणून आठ लागला होता ताना बिरदेव आपल्या बहिणीला सांगायला 73 वेळ हेला हसत खेळत निचिंतनी निघाला हसत खेळत निचिंतनी नगराला तिलका दर्शन माझ्या करण्या अकाला तिलका दर्शन माझ्या करण्या अकाला संसार केला नवल माझ्या गुरुदेवा पाहुणा निघाला मायावाचा मेळा निघाला गुरुदेवाचा मेळा निघाला मायावाचा मेळा निघाला गुरुदेवाचा मेळा सतत खेळत आम्ही भंडाऱ्या आळीला सतत खेळत आम्ही भंडाऱ्या लका भंडार माझ्या कारण्या अखाला लका भंडार माझ्या कारण्या अखाला सर केला नवल माझ्या गुरुदेवा निघाला मायावाचा मेळा निघाला गुरुदेवाचा मेळा निघाला मायावाचा मेळा निघाला गुरुदेवाचा
माझ्या करंडा तर केला लवण माझ्या गुरुदेवा हे निघाला मायवाचा मेळा निघाला दुर्दैवाचा मेळा निघाला मायवाचा मेळा दुर्दैवाचा मेळा हे मला देवा आमचं काय चुकलंय माणसं काय चुकलंय हा देवा 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 अरे बाबा आम्ही ओळी नवीन म्हणायला लागलोय नवीन शिकायला लागलोय देवाला 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 हो हा बर 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 देवा हा हा काय काय म्हणलं आम्हाला कळलं नाही हा 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 किती देऊ म्हणणार रे बर 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 तेव्हा आमचं चुकलं बाबा चुकलं बाबा देवाला हा तेव्हा काल आलं पाठ सगळे रे आम्ही नवीन सगळं घ्या सांगून आम्हाला बर 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 हा आता देवाने सांगितले ही चाल ऐकू वाटे आज जवळजवळ 5-6 वर्षे मी म्हणतोय देवाला पण ऐकू वाटे ना हसत खेळत चिंचणी बनात शिलका भंडारा कशाला बरोबर आहे बरोबर आहे देवा सुद्धा पटलं नाही मग जनतेला तर काय पटणार आहे सारखंच ती म्हणायला कसं पटेल? आ एवढं येतं म्हणलंच पाहिजे हे तर त्या वेळेला आणि जसा चिटणीश्वर नगराला काही प्रकार घडला त्या तर वेळेला बरं का मायावाच्या वाड्याला लागला होता बंधू लहानाचा मोठा हुयाला आणि जसं लग्न वयाला आला ना अक्का मायावानं लग्न करायचं म्हणलं ठरलं आपल्या बंधूचं त्यात तर वेळेला बरं का लग्न करायचं म्हणल्यानंतर बर बायको पाहिजे का नाही बरोबर आहे बायको हुडकली पाहिजे बिना बायकोचं लग्न होईल का हा असं कसं होईल मग कुठे तर शोधा केला पाहिजे आणि जसं तान्या बिरदेवानं आपल्या बायको शोधण्यासाठी काहीतरी प्रकार केला पाहिजे म्हणून अक्का मायावाने तयार केली त्या तर वेळेला बरं का 2 तास तर बोलवलं 2 तास बोलवलं 2 तास गेलं तुळजापूर पटणाला गेलं आणि जसं करणं मायावानं 2 तास पाठवलं आपल्या बंधूचं लग्न करायचंय म्हणून सोयरी हुडकण्यासाठी 73 चिटणीश्वर नगराला बरं का 73 वेळेला सिट्टी वाजली शाळा सुटली माझ्या टोल्याचा हात यावर माझ्या टोल्याचा हात यावर जरा जपून चाल तर सुरत्या जपून चाल तर पुढे चाल तर सुरत्या पुढे चाल पुढे चाल तर सुरत्या पुढे चाल तर पुढे चाल तर सुरत्या पुढे चाल कव मायव तो नव दासू
बोलून वाढव रे पाहुणा लाडव चिकन सोरव पाहुणा चिकन सोरव वाड्यावर बोलून बोलून बोल बघा दासूद आई लागली बोलायला आई लागली सांगायला तुळजावं बघा पटणाला तुळजावं बघा पटणाला बघाया दासूदव वासूद बघाया पटवलं फिरायला लागली फिरायला लागली तुझं बघा भावाली बघा तुझं बघा भावाली हो भावना दोन तास बोलवलं हा आणि जसं दोन दासून बोलवलं आपल्या कळण्या मायावाना आणि बंधूचं लग्न करण्यासाठी तयारी झोपली त्या तर वेळेला बरं का बर दोन तास बोलवलं आणि दोन तास बोलवलं दासुदाला सांगितलं तुळजापूरला जायचं लकुडा ठेवून दिलं होतं तान्या गुरुदेवाचं लग्न करायचं एवढं बोलताना त्या वेळेला जसं दोन दासून गेला तुळजापूर पटणाला त्या तर माळाला तुळजापूर भवानीकडे त्या तर वेळेला बरं का तुझा भाऊ अंबिका काय करायची पाहुणं काय करायची दुनिया लागली ती नेळायला कोण चुकी आहे कोण चुकी आहे अशी बघता मायावाचं वारू दिसलं त्याला आणि जसं तुळजापूर भवानी सकाळच्या पारला गादीला बसली आणि जनता कोण दुख्याने सुखे नेळायला लागली ती त्या तर सकाळच्या पार ह्याला त्या तर वेळेला पाहुणा हो देवा धर्म सुद्धा कोण उपाशी झोपले कोण उपाशी होते कोण दुःखे कोण सुखे असं त्या अंबिकाला दिसलं त्या वेळेला आणि जसं दोन तासून आपल्या नदी काठाला आंघोळ करत दिसताना दुःखी दिसलं अंबिका देवीला आणि अंबिका देवीने विचारलं दासो त्याला कशा पायी तुम्ही दुःखी आहे म्हणून लागली ती विचारायला त्या तर वेळेला शालू मी नसली पाटावर बसली अग माहेर विसरले आई मी माहेर विसरले माहेर विसरले आई मी माहेर विसरले चालू मी नसली पाटावर बसले अग चालू मी नसले पाटावर बसले अग माहेर विसरले आई मी माहेर विसरले माहेर विसरले आई मी माहेर विसरले पाहुणा बोला साहेब एक तुम्हाला नवरा बायकोची खेळी सांगतो आता सांगितली पाहिजे सांगायसाठी चालू ना इथं कसे माहितीये का हा कसे एक नवरा बायको असते नवरा बायको बर का शाहीर तुमच्यासारखी एक नवरा बायको असते ते माझ्याविषयी म्हातारी म्हातारी तरणे बांड या गड्यासारखी होते हा तुमच्यासारखी मग तुमच्या अशा नखरेबाई आदत खोंड कसा असते आदत खोंड असं तर ती नवरा बायको काय करायची माहितीये का हा काय करायचं रोज पोट भरत होती बरोबर आहे पोट निर्वाह करत होती पोट नवा भरत होती हा मग एके दिवशी काय झालं माहितीये का हा काय झालं याची आई होती आई तुम्हाला जशी आई आहे का नाही बरोबर आहे तशी ती आई होती आई काय करायची काय करायची आता आई काय करते आई काय करायची मिस्त्री घासायची मिस्त्री मिस्त्री करते ती का काळं जार तातवान हा हा सवास ठेव पहिले माता मिस्त्री घासायची बर आणि 5 करून पचकारे मागच्या वाटेवर
बाहेर मारत असेल. बाहेर मारत होते. हा हा मग या सुनेला राग आला गेले. आईला म्हणली म्हातारी कवा पट करून मरत्या. बरोबर आहे. परशी आता धुवून आता तुझ्या म्हातारी पिचकारी मारली. तुझ्या तू त्या म्हातारी काय करत्या सासू मिसरी असते आणि त्यावर तुपत्या. थुकत्या. मग एक दिवशी नवरा घरला आला की हा नवरा घरला आल्यानंतर बघाय तुमच्या आईनं कसं केलंय. वैतागली सून. काय केलंय काय केलं. काय केलं. सुनन काय तर सांगितलं असेल ना नवऱ्याला. काळजार फुकत्या तुमची आई. आणि सगळं परिस्थिती राड खराब करते. मला काढायला लागते. दररोज लागतो ही अशीच करते माता. अशी करत्या. मग काय करा म्हणजे माहितीये का. काय करायचं मग. आपलं 10 एकर रान आहे. हा त्या रानामध्ये तुमच्या आईला कोप बांधून द्या. आणि शेतामध्ये म्हातारीला ढोवा त्यात. बांधून दिल्यानं तू तर ठुचले का बायकोच ऐकून. आता बायको ऐकणं मग भाकरी आहे का बघ. मग काय झालं माहितीये का. काय झालं. गड्यानं बायकोच ऐकली गे. मग काय केलं पुढं. बायकोच ऐकलं. 3 वर्षाची कोप बांधून दिली आपल्या आईला. आणि त्या 3 वर्षा कोपाला राहायला म्हातारीला ठेवलं. ठेवल्यानंतर आया आपलं रान 10 एकर रान आहे. मक्का आहे, ज्वारी आहे, ऊस आहे. रान एवढं मोकळं कोप चोरी करून नेईल. आई तुला कोप बांधून दिल्या. त्या कोपत राहा बरं का. बरोबर आहे. शेतातलं पीक राखायला 3 वर्षाची कोप बांधून दिली. आपल्या जन्म दिलेल्या आईला बरं का. आपल्या पोरानं कोप दिली म्हातारी आईला बांधून. बायकोच ऐकून हो. ऐकून ऐकून मग काय केलं. बायको काय म्हणली माहितीये का. काय म्हणली शाहीर. आई म्हणले तू माझ्या मुळाला बसलाय. आता राहायला लागते बाबा. काय तू करायचं. म्हणतोय तसा मी राहतो. हा, राहती म्हणली. हा आणि हळूच काय म्हणते बायको माहितीये का नवऱ्याला. काय म्हणते. काय माहिती. म्हातारी झोपली की नाही. हा म्हातारीला काडी लावून कोप सगळं जाळून टाका. म्हणजे पिटवून द्यायचं म्हातारीला. म्हातारी कोप सगळं मग म्हातारी मरून जात्या. हा हा लगा भारी म्हणलं या अन्नापासारखा कलाकारच घडे. सारखं म्हणलं बरं आहे. म्हातारीचं काम करते म्हणलं सून. आ बरोबर. म्हातारा पिटवून दिली मोकळी झाली ना म्हातारी. त्या कोप संगट जन्म दिल्या आईला काडी लावायची आणि पेटवून टाकायचं म्हणून सांगितलं. सुनन सांगितलं आपल्या म्हातारीच्या. सासूला मारा म्हणून सुनून सांगितलं. मग गड्या हे ऐकलं कुणी माहितीये का. आता कोणी तर ऐकलं असं कान भिंतीला का असतंय की. म्हाताऱ्या माणसाची शोध गेली नसत्या. बारीक बोललं लगे ऐकू जातंय. मामा बरोबर का ना मामा. बारीक जर बोललं तर म्हाताऱ्या माणसाला बरोबर ऐकायला जाते. कोट्यात किती जर बोललं तर ऐकायला काय जात नाही. वय झालं. मग माझ्या मुलावर बसलास तू. बाबा रात्री बाबा 3 वर्षा कोपला मयत. 3 वर्ष कोपीला राहती. मग बाबा त्या आईला कोप बांधली आणि आई झोपलेली बघायची आणि कोप जाळून टाकायची. असा या लेखाने विचार केला त्या वेळेला. आणि जसा विचार केल्यावर शाहीर काय झालं पुढल्या बाजूला त्या तर वेळेला. मग आई बी तिथं राहिली. आईचा बी डोका लय हुशार असतोय. आता 4 पावसाळा उन्हाळ्यात जास्त खाल्लेली म्हणले जास्तच असणार ना. 70-80 वर्षी गाठल्यानं म्हणल्यावर कच्च गाठले नाही मग म्हातारी म्हणली माझा लेख ठिकाणी येईल. माझा लेख ठिकाणी येईल. मला जाळून टाकील म्हणून म्हातारी काय केलं पाहुणं. म्हातारी काय तर हुशार असणार ना. वैरणीची पेटी हातरली आणि एवढा मोठा दगड ठेवला वर हातरून कापरली. 3 वर्षा कोपला. 3 वर्षा कोपीला आणि कधी आलं की पळत 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 आला. बरोबर. आता पिटवून द्यायची म्हातारी झोपली. आता मात्र झोपल्या कोपीत वाकून बघितला. आईला बघतो तर काढा डबा विसरलाय. काढीला बनायचं पेटवायचं. पेटवाय कशी परत घातला गेला. उड्या मारत मारत आला. आई झोपली. गाडी लावली. आई काय केली माहितीये का. काय तर चमत्कार केला असेल. आई बी हुशार होती. माझा लेख तिकीट येईल. मला जाळून टाकल. आई गेली उंच झाडावर बसायला शेंड्यावर. आणि जसं वर उंच शेंड्यावर झाडावर बसून खाली बघत होती काय तर करतोय लेख आपला. आला गडा येड्याचं सॉंग घेऊन कोपला गाडी मारली.
कोप लागली जळून, पण आय बसली होती झाडावरती. खूप जळून खाक झाली होती त्या शेतामध्ये. मग आला गडी आणि कोपव लागला जाळायला, आणि कोपव लागला जाळायला. एक बाबा या घरी केवळ आपल्या बागा बाजूला सांगायला लागला, बोलायला लागला. आईला या मारल्यावर आईला या मारलं. हो पाहुणा, काय झालं शाहीर? आता आईला मारलं, आनंद झाला होता त्या वेळेला. हा बरोबर आहे. आता आईला मारल्यानंतर आता लेकाला पण आनंद झाला आणि सुनाला पण आनंद झाला. दोघाला आनंद झाला की दोघ जण चांगला पदार्थ खाऊन दोघ जण नवरा बायको झोपली. आनंद झाला. मी माझ्या आईला मारून आलो 3 वर्ष कुपीला. मारून आले जेवण खाणं करून लेक आणि सून घरामध्ये झोपली होती बंगल्यामध्ये. बंगल्यामध्ये झोपले. आता घाणच काढून टाकली तुम्ही सगळं. हा घाण काढून टाकली म्हणजे मागे ठेवलं. नकोच म्हणले म्हातारे उभो टाक नाही तर मिसळी घासते आले. दोन मिश्रित बोटं घासतात पीठ. हा एवढं खरं खरं हा तुम्हाला जाय करा. आता हे काय करा? ह्या गड्याचं माहिती आहे. मग काय झालं पाहुणं? आणि जसा कोप झाल्यावर आनंद झाला आपल्या लेकाला आणि सुनाला. त्या तर 3 वर्ष कुंपला बर का. मग म्हातारी झाडावर बसली होती. 4 चोर आलं होतं चोरी करून, आणि सोन्याचं चांदीचं पैशाचं गटर घेऊन रातच्या 12 वाजता सोनं लागलं तो मोपायला, चांदी लागलं तो मोपायला. आता ती म्हातारी झाडावर बसली त्या झाडाखाली. झाडाखाली बसली होती. तर मग चौघाच्या 4 वाटण्या करायला लागली की कोण चोर? चोर. तेवढं म्हातारीनं वाकून बघितलं. झाडावरून म्हातारी वाकून बैठ खाली वाटणी करायला गडी. वाटणी करायला चांदी लागली. गिरड काढायला. मग म्हातारी काय केलं माहितीये का? हा काय केलं? अरे माझी पाचवी वाटली कुठं आहे म्हणून उडी मारली तर 4 चोर निघून गेलं. भूत आलं म्हणून पळून गेलं चोर. पळून गेलं आणि पैशाचा सोन्याचं गट्टर. बोलायचं बी कळलं ना आणि कुठं गुडघं फुटलेलं बी आता कळलं. कसं कळते वरून झाडावर उडी मारल्यानं काय? काय आलं काय? एकाची चपल्या खाल्लेल्या, एकाच्या वना राहिलेल्या. अरे भूत आलं म्हणून चोर गेलं की निघून. होय. मग त्या म्हातारीने पैसे दागिन सोनं अडकत त्या म्हातारी गट्टर बांधलं. काय केलं कटर? गेली बाबा घर वाग्याला. गावात गेली आपल्या बंगल्याला. घरात गेली आणि पोराच्या नावाला लागली होती. टोक, 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 टोक घर वाजवायला त्या वेळेला. दरवाई वाजवायला लागली पोराचं नाव घेऊन वाटतं. हा पोराचं नावानं दरवाई वाजायला लागली. आय म्हटलं उठला झोपूत न. आईचा आवाज येतोय काय? आता बायको म्हणतात तुमच्या आईचा आवाज आहे, तुम्ही दरवाजा उघडा बाबा. हे अगं कोण आले बघ. आवड म्हणते तुमच्या आईचा आवाज यायला लागलाय. मी काय आता दरवाई उघडत नसते. अहो, ह्याचं थोडं पाकी मोकळा होत ना आला घरी. आता आईला तर जाळून आले. आता माघारी आई आले काय पोतून. लागला तर कापायला. कसा बसा गेला. दार उघडलं. आया म्हणत तू कुठं आलीस, कुठे गेली होतीस? आपल्या आईला काय बघितला पहिलं. होत आहे का कोण आहे? शाळेला म्हणलं रात्र तर कोपऱ्यात जाऊन आलोय. ही तर आई कशी आली? आईला म्हणाला तुला मी 4 दिवस आले हुडकाली, तू कुठे गेला का हवी ना म्हणा लागला. बघ बाबा कशी तर आतमध्ये घेतली. आई काय म्हणली माहितीये का कोण? काय म्हणली शाहीर? ती कोप घासून उन्हाच्या रकात कोप लागली जळायला. मी बी जळून गेली त्या स्वर्गामध्ये. अशी म्हातारी लागली आपल्या लेकाला सांगायला बाबा कोपीला आग लागली घासून उन्हाळ्या रक्काने मी गेली स्वर्गात. स्वर्गात गेली. स्वर्गात गेलो काय द्याव काय पैसा काय अडका की माझं बघून माझ्या डोळ्यात पांघर पिकलं. स्वर्गात असं आहे का? हा मध्ये काय थोडा पैसा नाही. सोन्यात एवढं. मग जाय एवढं कटून मला येणं एवढं मिळालं. मग जायला लागते आता बघायला. मग त्या म्हातारी सांगत होती आणि असली सोनासारखी सून कान देऊन ऐकायला लागली होती. ज्या आईला म्हणलं म्हातारी वर जाऊन एवढं दागिने घेऊन आल्या. फक्त तर चांदी सोनं पैसे एवढं मोठं कट्टर घेऊन आल्या म्हणजे आईला म्हणते. हे बी लागली विचार करायला. लोक पण लागला आयला आई एवढं कसं आणलं अविंदर बक्कळ आणाय ना गा. मग म्हातारी डोका होता हुशार.
काट्यानंच काढायचं म्हणते. आता काढला पाहिजे काट्यानं जाता काय ते मला मला कोप बांधून मला ते दिलत मग एवढा ऐकलं त्या सुनानं लागली का नाही त्या नवऱ्याच्या मागे यायला. बरोबर आहे. नवऱ्याला म्हणायला लागली, आता म्हातारी आपली वयस्कर झालेली एवढं करून म्हणाली, मी तर आता ताजी तवा नाही, किती आणेल? मग काय झालं माहितीये का पाहुणं, नवऱ्याला लागली बोलायला तुमच्या आईला कशी कोप जर दिल्या तशी मला एक कोप बांधून दिली पाहिजे. बायकोला आली नवऱ्याला म्हणायला, आता तुमच्या आईला कसं बांधून जाळलं ना कुपीत, हा, हा. मला पण बांधून हे करा, आपलं जाळून टाका. तसंच झाला. त्यानं 12 किलो आणलं तसं मी 50 किलो तर आणेल मी लय केला ना. आता बरोबर आहे, ताकद आहे म्हणल्यानं जास्त आणणार म्हातारी. काय म्हणते माहितीये का पाहुणं, काय म्हणली? मी आहे 100 किलो वजनाची, 150 किलो तर आणेल. 200 किलो यात्रा घेऊन येईल. एवढं? हा, हिला म्हातारी झाली होती, हिने एवढा मी माझ्या वजनाच्या डबल सोनं घेऊन येते. मला त्या राधा एकरा राधामध्ये मला कोप बांधून त्या म्हणली. नवऱ्यानं पण तयारी केली की आता. बरं अशी म्हणतीस, गड्यानं कोप बांधून दिली, बायकोला पाठ बोलून जेवण पाठी पकवान घातलं. माझी हा म्हणते स्वर्ग किती लांब आहे काय सांगता येत नाही. भूक लागली माझी. पाठ भरून खा आणि वाकू वाकून वर जा. नवरा लागला आपल्या बायकोला सांगायला. बर मग गड्या बायकोला पोट भरून घातलं, कोप बांधली, बायकोला घातलं कोप मध्ये आणि गाडीवर लावली कोपीला, आणि गाडीवर लावली कोपीला. गाडीवर लावली कोपीला आणि बायकोला त्याची या जळाली. बायको त्याची जळालीवर त्याची जळाली. बायको गेली मरून, बायको गेली मरून, बायको गेली मरून, बायको गेली मरून. भले माझ्या डिंबाड्या सुरती माझ्या सगाड्या, बायको जाऊ द्या कोणाला आणि माझ्या देवाला. बायको जाऊ द्या कोणाला आणि माझ्या देवाला. भले माझ्या डिंबाड्या सुरती माझ्या सगाड्या, बायको जाऊ द्या देवाला देवाला. कारण गेल्या लाडीला लाडीला गा. पाहुणा बोलाय शाहीर. गडी बिल्या हुशार होता. आता हुशार असणार ना, तसं उन्हाळ्याचं म्हणल्यावर. आहे नाही एवढं गट्टर आणलंय म्हणल्यावर बायकोला बी कोप जाऊ दिली गे. बरोबर आहे. कुपीत झोपला आणि हा. गाडी वडली. गाडी वडली. पाय बी असते मोठी लागते पंपच्या पंप. आता काही साध्यानं कोप लागली चढायला. असलं असतं मोठं लाट थोडी लागली गे. आय 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 मेली 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 मेली. अगं वरडू नको, वर जा वर जा वर जा वर जा. असा नवरा लागला बोलायला त्या वेळेला. बायकोला आली वरडायला, बाबा आता काय खरं नाही, माझी मरली मरली म्हणून. मरली गड्याला बायको चालली. आता बायको गेली स्वर्गात म्हणून वर स्वर्गात गेली. गडी आलाय वर घरी. जा आणि तुला येते तेवढं डबल घेऊन ये म्हणजे खाली. पैसा आण, दागिना आण आणि चाकरी बी घेऊन ये. डबल आता नवरा लागला होता आपल्या बायकोला बोलायला. बायकोला सांगितलं होतं ना डबल आणते माझ्यापेक्षा. मग गड्या जर असल्यासारख्या नवीन रक्ताच्या पोराला एक दिवस गेला, 2 दिवस गेला, हा 3 दिवस गेला. बायको काय गडी येईना. सकाळी उठलाय गडे. या या अगं आहे माझी बायको. या या काय झालंय? माझी बायको कुठं आहे? अरे येईल बाबा, स्वर्ग जरा लांब आहे. पोचली. एक दिवस समजून घालवला. अरे बाबा स्वर्गात येत्या, दागदागिने घेऊन येत्या, थोडं कळकर जाऊन या, लांब आहे ना स्वर्ग जरा. उद्याला जरा हुशार हो त्या गड्यासारखं. 3रा दिवस उघडला,
चौथा दिवस उघडला. या या बोल की काय झाले? बाळा, माझी बायको कुठे आहे? अरे बायको येईल, सोनं मेनं पक्क गोळा करायला सांगितले ना, लगी येईल नको. माझी बायको कुठे गेल्या? 5 दिवस झाले तर बायको येईना. आता लय खायला आलाय, आता लय खायला आलाय. बरोबर आहे, आता 5 दिवस झाले म्हणजे बायको येणार म्हणलं ना, विचार करायला लागला आता. मग आईने काय केलं? गाडी काय दम का म्हणून हे आणलेलं मी आज सोनं चांदी दागिनं बाजारात जायचं आणि बाजारात जायचं म्हणायचं मला एक बायको द्या, मला एक बायको द्या. हा, बाजारात जायचं, ही सोनं घ्या, दागिने घ्या आणि मला एक बायको द्या. आता ही सोनं घ्या, दागिने घ्या, मला एक बायको द्या. आता या टोला एवढं असं गट्टर आहे, पैशाचं बंडल आहे, सोन्याचं बंडल आहे, चांदी आहे. हे बाजारात न्यायचं, जी येते ती पै पावड्याला म्हणायची दागिने घ्या आणि मला एक बायको द्या. गडी पण हुशार बाबा, घेतलं सोनं आणून गेलाय बाजारात. आईला म्हणला, आईने काय सांगितलं माहितीये का पाहुण्या? काय सांगितलं? बाजारात जायचं, वेग मला कोण आई दिली का, कोण दिली का म्हणून असा आई सांगितले आपल्या लेकराला. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आपला लोक गेला बाजारात आणि सोनं घेऊन, आणि सोनं घ्या मला एक आई द्या असं म्हणून लागला बोलायला. बाजारात गेला गे राम राम पाहुण्या, राम राम. राम राम. ही सोनं आणले, ही चांदी आणले, ही पैसे आणले आणि मला काय द्या गे. आरतीच्या मारी त्या गावातल्या माणसानं त्या पै पाहुण्याला पळून तर मारला. आता सुजू तर चांगला लाल भडक गेला. काळं पिवळं निळं केला. अरे पैसे देऊन लागा आई भेटते का? असं कसं होतंय का? हा. पैसे देऊन काय आई भेटते? सोनं नाणं देऊन. गड्याला मारला मारला, घरी आला घरी. या या काय झालंय? माझी बायको नाही, मला मारले किती. अरे बाबा काय तर चुकीच मांडला असेल तू. बर बर बर, आता जर आपलं वाट चुकली होती जर चुकीच झालं त्यामुळं मारलं तुला. आणि आता काय कर माहितीये का? काय कर? ही गटरी घे आणि ह्या कांदुलीच्या भागात जा म्हणली. कुठं कांदवलेला कांदुले बाजार आहे पेट कुठं तर असेल कुठे तर. ते आता तिकडे कच्च सोड आणि कांदुले नगरामध्ये ये. हा बर. ही गटरी घेऊन जायचं, बाजारात जायचं आणि मला एक बायको पाहिजे म्हणली. लोक लागला आपला सोनं नाणं घेऊन बाजारामध्ये घेऊन गेला. हा हा बर. बायको मला एवढं गटरभर सोनं घ्या, हा. मला बायको द्या म्हणून. अरे 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 माझं ना करून घे गेला का? माझ्याकडे आहे पोरगी तुझ्याकडे म्हणून अशी लागली जनता बोलायला. म्हणजे ह्याच्यात सांगण्यात काय, माझी पैसे देऊन बायको मिळेल पण आई कधी मिळणार नाही. बरोबर आहे, पैसा नाणं काय कामाचं नाही, आई बाप नाही मिळणार. एक अलमोल जन्म दिला गाय तुझा उपकार पिटणार नाही. अलमोल जन्म दिला गाय तुझा उपकार पिटणार नाही. आई तुझ्यासारखी मत जगात नाही. बरोबर आहे काय? बरोबर आहे. एक अलमोल जन्मातीला गाय तुझा उपकार पिटणार नाही. 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 आई तुझ्यासारखी मत जगात नाही. बरोबर आहे. लेख जर मांडीव जर मुतना हागला तर आज काय मांडी काढत नाही, आई माझ्या कोणाला आहे? सोसून घेऊन करते. आई तुझ्यासारखी मय जगात नाही. एक अलमोल जन्म दिला काय तुझा उपकार भेटणार नाही. अलमोल जन्म दिला तुझा उपकार भेटणार नाही. गगला
केला पाळणा. बरोबर आहे. आता हाताचा पाळणा केला ना लहान असताना. 2 महिन्याचं 3 महिना रात्र तर रात्री काट उडतंय. बरोबर आहे. आता लहान आहे म्हणल्यानंतर अशी झोप लागली का त्या करते. बरोबर आहे. बारकं लहान आहे म्हणल्यानंतर हागलं मुतलं त्या आईलाच काढायला लागतंय. बरोबर आहे. मी गगा असताना हातात केला पाळणा. एक अलबल जन्म दिला गाय तुझं उपकार करणार आहे. अलबल जन्म दिला गाय तुझं उपकार करणार आहे. अलबल जन्म दिला गाय तुझं उपकार फिटणार आहे. अलबल फिटर नाही तुझं उपकार फिटणार आहे. गावरवाडी गावचा गावचा गावराया वाडीचा वाडीचा बाळासाहेब शिंदे के शिंदे किंवा बाळासाहेब शिंदे के शिंदे किंवा चालल्या वळीवर शेत बघाय रुपयावर. दोन डासूत गेलं तुळजापूर भवनाला आणि अंबिका देवीला लागलं होतं बोलायला पाहुणं. आणि जसं अंबिका देवीनं आपल्या 2 दासोदा विचारला तुम्ही दुखी आहे कशा पाय म्हणून लागली त्या अंबिका देवी विचारायला 73 दासोदाला 73 वेळेला. पण त्या टायमाला काही झालं होतं जाहीर पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का. अंबिका लागली खाली येऊन तुम्ही का लागला फिरायला कशासाठी लागला. आणि जसं दासोदाला विचारल्या बरमाना दासोदाला बोलायला काढण्या मायावाचा बंधू लग्न व्हायला आला आणि त्याच्यासाठी सोयरीक बघायची आम्हाला. आणि अक्का मायावानं पाठवलं आम्हाला सोयरीक शोधण्यासाठी 73 जाग्याला. मग माझ्या तुळजा भावानीनं लकुडा लिहून दिला. तुम्ही आला मस्त अक्का मायावाचं दासूत तुम्ही आहे. त्या लकुडामध्ये लिहून दिलं तुमचं तुम्ही सोयरी बघा. लकुडा गेला बरं का त्या वेळेला. आणि जसा लकुडा दिला का आपल्या तुळजापूर भावाने म्हण माते आणि लकुडा घेऊन दासूत गेला कुठं पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का. चिचिनी सुरनगराला चिचिनी सुरनगराला. आणि जसा लकुडा दिला आपल्या मायावाला 73 वेळेला चिखली सुरनगराला 73 वेळेला 73 वेळेला बरं का. कुळकुळ घुंगराची कुळकुळ घुंगराची गाडी आली. माता देवीचं भक्त जागी झाली. गाडीवाल्या दादा थांबणारे थांबना. मला बी जायचं मकुबाईच्या यात्रेला. मला बी जायचं मकुबाईच्या यात्रेला. गाडीवाल्या दादा थांबणारे थांबना. गाडीवाल्या दादा थांबणारे थांबना. मला बी जायचं मला बी जायचं मकुबाईच्या यात्रेला. मला बी जायचं यात्रेला. मला बी जायचं मकुबाईच्या यात्रेला. मला बी जायचं लाडीच्या यात्रेला.
आता जत्रा आली ना पाहुणं 5 तारखेला जत्रा आहे आहे का नाही नटून पटून शेंब्या लावून गाडी सजवली पाहिजे माकुबाई जत्रा कर्नाटक साईडला बरोबर आहे नाद आहे माणसांना शेंब्या लावून घुंगर बांधून बैल 1.25 लाखाची बैल घेतली बाबा गाडीने मग आणि काही झालं असायला त्यात तर वेळ हे का बरं का गड चढेल दांडीवर गड चढल दांडीवर वर पेट्याचं चोगावर गाडीवर जाता थांबना रे थांबना मला बी जायाच खांद्याला हिच्या यात्रेला मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मगबाईची ववी ग म्हणताना माझा गावाज चढताना गाडवल दादा थांबना रे थांबना गाडीवाला दादा थांबना रे थांबना मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला सोबली गालावरी कुक कपाळी आली वार काय म्हणले सोबली गालावर नत सोबली गालावरी कुक कपाळी आली वार गाडीवर दादा थांबना रे थांबना मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मला बी जायाच कांद्या लाडीच्या यात्रेला बाईच्या यात्रेला माझ्या यात्रेला जागा दरबार पिवळा वजार बस तू दरबार हिरवा गाड गाडीवर दादा थांबना रे थांबना मला बी जायाच लाडीच्या यात्रेला मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मला बी जायाच मगबाईच्या यात्रेला मला बी जायाच कांड्या लाडीच्या यात्रेला पाहुणा तुझा भावानीला जाऊन 2 तास गेलं लकुटा घेऊन गेली त्या वेळेला जसा तुळजापूर भावांनी मातेनं लकुटा दिला दासोदाला लकुटा घेऊन दासोद गेला आपल्या चिचणी सुरनगराला 73 माहेवाच्या वाड्याला 73 माहेवाच्या वाड्याला आता माहेवाच्या वाड्यामध्ये गेले आणि आता माहेवाच्या ताटात ते लकुडा ठेवला त्या लकुडामध्ये काय लिहिलं होतं त्या वेळेला आणि जसा लकुटा वाचला आपल्या अक्का मायानं बंधूला आपल्या बिरबलाला वाचून दावला लकुटा 73 वेळेला बरं का त्या ठिकाण्याला तुमची तुम्ही सोयरी कुडका अशी म्हणून सोयरी कुडका म्हणून तुळजापूर भवानी मातेनं लकुटा दिला होता अक्का मायावागडानं अक्का मायानं वाचून दावला 73 ताने बिरू देवाला 73 वेळेला मग पाहुणं काय झालं
त्या लकुडा वाचून दावला तान्या बिरदेवाने वाचून पाहिला. अहो तुमचं तुम्ही सोयरी करावी एवढं लकुटा लिहून दिला. देवाने सांगितल्यानंतर त्या तान्या बिरदेवाला कसली बायको करायची म्हणून गेला बाबा त्या वेळेला. अक्का मायवाच्या वाड्याला 73 वेळेला बरं का. मग माझा कासलिंग देव त्या वेळेला गेला बाबा पंढरपुराला वारू लागला होता शोधायला. वारू कसा पाहिजे त्या वेळेला. जसा वारू शोधण्यासाठी आपला देव बिरबल गेला आपला पंढरपूर भागाला 73 वेळेला 73 वेळा गेला. कुठं गेला होता पाहुणा त्या वेळेला. हा जसा पंढरपूर भागाला वारू शोधण्यासाठी कासलिंग देव गेला आपला वारू देवानं शोधण्यासाठी 73 वेळेला बरं का. आणि जसा चारी पायी नेवरा कुसाटीला शेवरा कपाळीला चंदन असा वारू शोधला आपल्या देवानं कासलिंग देवानं 73 पंढरपूर भागाला 73 वेळेला. आणि वारू बाबा कसा गेला होता. बरोबर आहे. एवढं लांब दूर पल्ल्याला जायचं म्हणल्यानंतर वारू आता चांगला शोधला पाहिजे ना. कसा शोधला त्या वेळेला. चारी पायी नेवरा कुसाटीला शेवरा आणि कपाळी चंदन असा वारू शोधला आपल्या तान्याबीर देवानं पंढरपूर भागाला 73 वेळेला बरं का. पंढरपूर भागाला गेला पंढरपूर भागाला चारी पाय नेवरा कुसाटीला पांढरा आणि कपाळाला चंदन. आणि असा वारू शोधून आपला देव निघून कुठे गेला चाईर पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का. पायरी एक चढताना आई नाव तुझं ओटात नाही तन मला तनाची रूप डोळ्यात. एक चढताना आई नाव तुझं ओटात आई तन मला तनाची बरं रूप डोळ्यात. आलय मनात पाहुण आलय मनात पाहुण दारोडवाडीचा पाहुण दारोडवाडीचा. दरड बघा चौगले पाहुण दरड चौगले माझ्या पाहुण्यानं बघा चौगल पाहुण्यानं माझ्या चालल ववीला पाहुण चालल ववीला पाहुण चालल ववीला. ₹101 पाहुण 101 दारल वागा गाडीचा पाहुणा दारवाडीचा बागेवाडी गावाचा पाहुणा बागेवाडी गावाचा. माझा शिवाज शेजारी पाहुण शिवाज शेजारी हा शेजारी पाहुणा पाहुण बागेवाडी गावाचा. भारताच्या पाहुण्या अण्णा साहेब माझ्या चौघल पाहुण्या पाहुण चौघल पाहुण्या चालल ववीला पाहुण ₹1 ₹101 बघा ₹101 भेट बघा दिली पाहुण भेट मला दिलिया माझ्या चालल ववीला ₹101 चालल ववीला पाहुण ₹101. तुला माझ्या वाट्याला पाहुण सोडलं
फोडलेल्या जाग्याला चिचणी बघा या गावाला पाहुण चिचणी बघा गावाला चिचणीकडे गावाला चिचणी बघा गावाला माझा बिरापा तानाव माझा बिरापा पाहुणा ताना माझा बिरापा तानाव माझा बिरापा पाहुणा ताना माझा बिरापा वारू याच्या यशोदात वारू याच्या शोधात वारूच्या शोधात वारूच्या शोधात गेला बघा पंढरबागा पंढरपूर भागाला वारू याच्या यशोदाला वारूच्या शोधाला वारूच्या शोधाला पाहुण वारूच्या शोधाला अरे सांगली माझ्या या जिल्ह्यात आणि सत्य माझा या तालुका गाव माझं येऊन आलं गाव माझं येऊन आलं गाव माझं येऊन आलं गाव माझं येऊन आलं विठ्ठलया बंगर विठ्ठलया बंगर माझ्या मागाया जोडीला आणि कडीवाला वले कडीला सागराया नावाचा आडनाव मागटल्या सुराला एक माझा तुला पाया बंद कर माझा तुला मगा चुडी लाव यांच्या मगा चुडी लाव नात माझं जवळ भंडाऱ्यानं पळ यवनाळ गावाचं गावाचं अंकुश या नावाचं नावाचं गाव आडनाव काही की काही किंवा वाघमोडी आई की गा नित्यावटी बाया घालायला नाट्यानं माझं मुलगा पाया बंगर पाया बंगर माझं डिपाड्या माझं डिपाड्या लहान बघा मुलं किंवा
अगोदर देवाला अरे मानवत पाय झाडून डोलय देवा सोडून हो पाहुणा आमच्या या चाललेल्या ववीला बक्षीस आले वाटतं. बक्षीस आले हे संजय केसकर गाव मोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा आमच्या या गुरुदेवाच्या लग्नाला या संजय पाहुण्यानं 101 रुपये दिला आमचं त्यांचं पूर्णपणे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.